अकोला जिल्ह्यात शासन दरबारी प्रलंबित असलेली महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक यांची 40 ते 50 वर्षांपासून चतुर्थ श्रेणीची मागणी अजूनही शासनाने पूर्ण केलेली नाही। याउलट 10% वाढ तेही 3 वर्षांनंतर 2026 पासून लागू केल्यामुळे राज्यातील महसूल सेवक यांच्यावर अन्यायकारक निर्णय झाल्यामुळेच शासनाविरुद्ध असंतोष निर्माण झालाय। याकरिता नाईलाजास्तव 20 डिसेंबर 2024 रोजी अकोला तालुक्यातील सर्व महसूल सेवक नागपूर येथे प्रलंबित मागण्यासंबंधी या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेतर्फे मी जिल्हा अध्यक्ष रंजित सोळंकी आज आम्ही विद्यमान उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की इंग्रजाच्या कारकिर्दीपासून आमची जे चतुर्थ श्रेणीची मागणी आहे, आमच्या ज्या मागण्या आहे त्यामधली पहिली मुख्य मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी देण्यात यावी। दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या महसूल सेवकांना सर्वांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, जुन्या पेन्शन योजनेसारखी। आणि तिसरी मागणी अशी आहे आमची की जे शिपाई पदाच्या भरच्या निश्चित करून जे JR आहे तो रद्द करून 100% आमचे शिपाई पद महसूल सेवकांमधूनच शिपाई पद भरण्यात यावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। या मागण्यासाठी आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये एक दिवसीय आंदोलन करणार आहे आणि त्या मागण्या नाही झाल्या तर आमच्या संघटनेच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं काम करणार आहे। त्या मागण्या शासनाने आमच्या त्वरित मान्य कराव्यात हीच आमची अपेक्षा आहे। त्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिले। यांच्या प्रमुख मागण्या आहेत: राज्यातील महसूल सेवक यांना विनाविलंब चतुर्थ श्रेणी दर्जा लागू करावा। दुसरी मागणी आहे सेवानिवृत्त महसूल सेवक यांना पेन्शन सुरू करावी। आणि तिसरी मागणी आहे ग्राम महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक यामध्ये 50% आरक्षण देण्यात यावे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रंजित सोळंकी यांनी दिली आहे। महान्यूज 7 करता दानिश चौधरी, अकोला।